मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेत। बीजेपीच्या वॉर रूम मध्ये पैसे वाटले जातात असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। घटनास्थळी मुंबई पोलिसांनी धाव घेतलेली आहे। सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे। आता घटनास्थळावर मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचं पथक दाखल झालेलं आहे। पुढील तपास कार्य सध्या सुरू आहे। भाजप वॉर रूम मध्ये पैसे वाटतं अशा प्रकारचा आरोप यावेळेस करण्यात आलाय। पोलिसांनी पैसे लपवले सिनियर पीआयने पैसे लपवले स्वतः। बाहेर आला बघा, तो बघा बाहेर आला, तिसऱ्या मजल्यावर बाहेर आला बघा, तो बघा बाहेर आला। पोलिसांनी पैसे लपवले सिनियर पीआयने पैसे लपवले स्वतः। ठाकरे गट आणि भाजपचे जे कार्यकर्ते ते आमने सामने भिडलेले आहेत। शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या बिल्डिंग मध्ये आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं या बिल्डिंग मध्ये शिवसेना भाजपचा वॉर रूम आहे। या वॉर रूम मध्ये जे पैसे मोजण्याचं काम चालू होतं, पैसे आहेत त्या वॉर रूम मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे। इकडे पैसे वाटण्याचं देखील काम चालू होतं। मात्र आता काही वेळापूर्वी मुंबई पोलीस असतील हे देखील घटनास्थळी आले आणि सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आला होता। तुम्ही पाहू शकता एके ठिकाणी मुंबई पोलीस हे पूर्णपणे बंदोबस्तात आहे आणि दुसरीकडे देखील जे शिवसेना गटाचे ते कार्यकर्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला तुम्हाला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता ते या गेट मध्ये आतमध्ये कोणाला सोडण्यात येत नाही आहे। आता या ठिकाणी निवडणूक अधिकारी देखील दाखल झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात आहे इथे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। मयुराने साम टीव्ही मुंबई।